लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर, लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. क्रांतीसूर्य मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर आधारित संघर्ष योद्धा हा मराठी चित्रपट येत्या 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने संपूर्ण चित्रपटाची टीम दिनांक 6 एप्रिल रोजी लिटिल किंग्स इंग्लिश स्कूल, आसेगाव रोड, वसमत, तसेच पतंगे हॉस्पिटल, नांदेड या ठिकाणी डॉक्टर रेणुका गजानन पतंगे यांच्या हस्ते औक्षण करून सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील सर्व नागरिक उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर रेणुका गजानन पतंगे. मनोज जरांगे पाटलांवर जो पिक्चर आला आहे संघर्ष योद्धा, त्याबद्दल त्यांची पूर्ण टीम, डायरेक्टर, पुन्हा मग मूवीमध्ये ज्यांनी काम केले, मनोज जरांगे पाटलांचा रोल केलेला आहे ते रोहन पाटील, हे सर्व आमच्या पतंगे हॉस्पिटलला भेट दिली. त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे खूप खूप आभार. मनोज जरांगेबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. ते कसं झालं, आता आपणच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना आज 350 वर्ष उलटून गेले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की कसं रक्त सळसळतं, तसं त्याच प्रकारे त्यांच्या पाठीमागेही मनोज जरांगे पाटलांचं नाव होत आहे. 6 कोटी मराठा त्यांच्या पाठीमागं आहे. तसंच दुसरे इतर समाज पण त्यांना खूप चांगल्या प्रकारे पाहत आहे की म्हणजे हा माणूस किती इमानदारीनं आणि तळमळीनं प्रत्येक मराठ्यासाठी काम करत आहे. म्हणजे हा माणूस कुठेही मॅनेज झाला नाही, हे झाला नाही, म्हणून त्यांची खरंच रिअल स्टोरी आहे ती सर्वांनी पाहावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि आपल्या समाजाबद्दल म्हणजे अवेअरनेस वाढवावं की म्हणजे त्यांनी आपल्या समाजाबद्दल किती काही काम केलेलं आहे हे सर्व लोकांच्या लक्षात येईल. त्यांचा हा संघर्ष ह्या 2-3 वर्षाचा नाही तर त्यांचा संघर्ष हा 15-16 वर्षापासून ते संघर्ष करतायत, पण ते फेमस या 4-5 वर्षामध्ये झाले. संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि माझ्यासोबत त्या चित्रपटामध्ये ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे ते स्वतः रोहन पाटील माझ्यासोबत आहेत. सर, नेमकं काय आहे चित्रपटामध्ये? मनोज जरांगे पाटलांचा संघर्ष मोठा दाखवला गेला आहे चित्रपटामध्ये असं कळते. सगळ्यांना जय शिवराय. मी अभिनेता रोहन पाटील. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा सिनेमा 26 एप्रिल 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या पद्धतीने रिलीज होते. त्याच्या प्रमोशनसाठी आम्ही राज्यव्यापी दौऱ्यावर असताना आज आपल्या वसमत तालुक्यामध्ये येण्याचा योग आला. आपण सगळ्यांनी, मीडियाच्या बांधवांनी, सर्वांनी आमचं स्वागत केलं. मी सगळ्यांचे प्रथमतः आभार व्यक्त करतो. सिनेमातून आम्हाला राज्याला एवढंच दाखवायचं आहे की जरांगे पाटलांचं यश मीडियाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितलं, पण जरांगे पाटलांचा संघर्ष आणि हा योद्धा तयार कसा झाला आणि ह्या योद्ध्याला तयार का व्हावं वाटलं, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आणि संघर्ष ह्या संघर्ष योद्धामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे आणि राज्याची जनता ह्या सिनेमाला डोक्यावर घेईल मला अशी आशा आहे. कारण हा सिनेमा म्हणता येणार नाही, एका योद्ध्याची ती गोष्ट आहे आणि ती गोष्ट राज्याला दाखवून द्यायची. त्याच्यामुळे मी आशा करतो की सगळे आपण सिनेमा बघाल. ह्याच्यामध्ये माझ्याबरोबर खूप नावाजलेले कलाकार आहेत इंडस्ट्रीतले. आज पतंगे हॉस्पिटलमध्ये येण्याचा योग आला, मॅडम भेटले, सत्कार केला त्यांनी, मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि वसमतकरांना माझी विनंती की जरांगे पाटलांवरती बनलेला सिनेमा संघर्ष योद्धा आपण तो बघाल आणि त्या सिनेमाला डोक्यावर घ्यायला अशी आशा करतो. संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर नुकताच चित्रपट रिलीज होणार आहे काही दिवसांमध्ये आणि या चित्रपटामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीची ज्यांनी भूमिका केली आहे त्या सुरभी हांडे माझ्यासोबत. मॅडम, युवा क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत. खरं तर आपल्याला सर्व महाराष्ट्रच ओळखतो कारण जय मल्हार या मालिकेमधून तुम्ही जनतेसमोर आलात. काय चित्रपटामध्ये भूमिका कशी साकारली आहे? कशी म्हणजे चॅलेंजिंग होतंच हे मला खूपच. आणि मला तुमच्या चॅनलचं नाव प्रचंड आवडलं आहे आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ना आजच्या युवकांवरच डिपेंड करतात की पुढे भारत काय असणार आहे आणि महाराष्ट्र काय असणार आहे. तर मला वाटतं युवकांनी जर असे चांगल्या प्रकारचे पिक्चर बघितले, चांगला कॉन्टेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये जर युवकांनी विचार केला की हा छान आहे आम्ही बघणार, तर मला वाटतं प्रत्येकच चांगल्या पिक्चरला चांगला रिस्पॉन्स मिळेल. मराठी इंडस्ट्रीमध्ये मराठी फिल्म्स खूप चांगल्या येत आहेत. तर मला वाटतं संघर्ष योद्धा हे मनोज जरांगे पाटलांचं संघर्ष दाखवणारा पिक्चर आहे. तर हा संघर्ष नक्की बघा. खूप सुंदर पिक्चर झाला आहे
आणि अत्यंत म्हणजे ॲक्च्युअल लोकेशन्सवर शूट झालेलं आहे विशेष म्हणजे. त्यामुळे खरा इतिहास तुम्हाला स्क्रीनवर दिसूनच येईल. मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीची भूमिका तुम्ही चित्रपटात साकारलेली आहे. काय अनुभव आला? कारण वास्तवामध्ये त्यांचा संघर्ष फार मोठा आहे, हालाकीची परिस्थिती वगैरे, घर छोटंसं पत्राचं घर. प्रश्नच नाही, कारण एकतर मला हे चॅलेंजिंग होतंच, पण दुसरं म्हणजे त्या अत्यंत शांत आहेत स्वभावाने आणि शांत राहूनसुद्धा मनात अनेक विचार असतात, खूप गोष्टी बोलायच्या असतात. तर हे बोलणं, हे वागणं, त्यांचे प्रत्येक एक्सप्रेशन्स, त्यांचं घर सांभाळणं, त्यांचं समाज सांभाळणं, नवरा घरात आत्ता कधी येणार आहे कधी जाणार आहे हे माहिती नाही आहे, या सगळ्यातून त्यांचा जो मानसिक स्ट्रगल आहे, मानसिक संघर्ष आहे, त्याचा आनंद असू दे का दुःख असू दे, हे प्रेझेंट करणं चेहऱ्यावरनं, हे दाखवणं एक्सप्रेशन्स वाईज, हे माझ्यासाठी प्रचंड चॅलेंजिंग होतं. NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.